मीरा भाईंदरमधून एक महत्त्वाची बातमी। भाजप शिवसेनेतील संघर्ष आता तीव्र होताना पाहायला मिळतोय। नरेंद्र मेहता हे कलंकित आमदार आहेत। प्रताप सरनाईक यांनी टीका केली आहे। सरनाईक हे स्वतः भूमाफिया आहेत। नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईकांवर टीका केली आहे। मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 16 जानेवारीला निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर युती करायचा आमचा प्रयत्न होता। ठाण्याला झाली, परंतु मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांनी होऊ दिली नाही। परंतु नाही झाली हे एका दृष्टीने बरंच झालं, कारण शेवटी मीरा भाईंदरची भारतीय जनता पक्ष हा फक्त आणि फक्त नरेंद्र मेहता यांच्या 7-11 कंपनीचा आहे। अनेक वर्षापासून त्यांनी सत्ता असताना, स्वतः महापौर असताना, स्वतःची मेवणी महापौर असताना त्यांनी ह्या महानगरपालिकेवर अनेक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला। महानगरपालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला ओरबडलं, लुटलं। स्वतः त्यांनी ॲफिडेव्हिट दाखल केले, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते सादरीकरण त्यांनी केलं। ज्यांनी बलात्काराचा आरोप त्यांच्यावर केला त्यांना उमेदवारी दिली। सरनाईक साहेब स्वतः खूप मोठे भूमाफी आहे। त्यांच्यावर ईडीची धाड कशाला पडली? 100 एकर जमीन टिटवाळाला केलेली म्हणून ते भूमाफियात ते आहे, त्यांच्यावरती कारवाई झाली। आमच्यावर अशी कुठली कारवाई झाली नाही। मीरा भाईंदरला पण त्यांनी सरकारी जमीन 80 कोटीची जमीन मात्र 3 कोटीला महाविकास आघाडी सरकार असताना घेतली आणि स्टॅम्प ड्युटी सरकारने फुकटमध्ये तरी दिली असती तरी स्टॅम्प ड्युटी रेडी रेकनरवर लागते, त्याने ते स्टॅम्प ड्युटी बुडवले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।